किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी विविध जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी विविध जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तर या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी जिल्हा, दुसरा जिल्हा अकोला, तिसरा जिल्हा जालना, चौथा जिल्हा अमरावती जिल्हा, पाचवा जिल्हा बीड जिल्हा, म्हणजे टोटल मिळून विविध जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार होता। त्या अनुषंगाने आजपासून याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी योजनेची पहिली यादी जाहीर झालेली आहे। सोबतच शेतकरी बांधवांना पेरणीसाठी पैसे सुद्धा मिळणार आहेत, म्हणजे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकरी बांधवांना अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही फक्त नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असावेत किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असावे। जे शेतकरी बांधव या दोन योजनांपैकी कोणत्या जर योजनेचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांना पेरणीच्या अगोदर अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेची आज पहिली यादी सुद्धा आलेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये विविध जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर ते विविध जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, पेरणीसाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। ज्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान पाहिजे असेल, त्या शेतकरी बांधवांनी अर्ज करणं गरजेचं आहे। राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याचे सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांना आजपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा पेरणी करायची असेल, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा, राज्यामधील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहे, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते मिळालेले आहेत, तर तुम्हाला आजपासून 7वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळणार होता, परंतु या महिन्यामध्ये पेरणी असते, तर त्या पेरणीच्या उद्दिष्टाने राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये देण्यात येणार होता, परंतु सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस आहेत, त्या दृष्टिकोनातून तुमच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। म्हणजे तुम्हाला आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते सरसकट मिळाले होते, परंतु नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते मिळालेले असतील, म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 12,000 रुपये मिळालेले आहेत। तर लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे 3500 कोटींचा निधी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करण्यासाठी आलेला आहे।
आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हा जो 3,500 कोटींचा निधी आहे तर हा निधी या प्रमुख वीज बँकेमध्ये गेलेला आहे। तर या वीज बँकेमधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी 3,500 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे। त्यासाठी या वीज बँकेमध्ये हे पैसे सुद्धा गेलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या वीज बँकेमधून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। तुमचं बँक खातं त्या वीज बँकेपैकी असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत आणि या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांकडे पेरणीसाठी भांडवल नसते, म्हणजेच पैसे सुद्धा नसले जातात। त्यामुळे आज राज्य सरकारने, केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आजपासून पात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे। सोबतच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच या दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधव बँकेकडून कर्ज घेत असतात, सावकारांकडून कर्ज घेत असतात, परंतु राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही शेतकरी बांधवाला कर्जबाजारी करायची नाही। त्या दृष्टिकोनातून तुम्हाला 1 महिना अगोदर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, सोबतच शेतकरी बांधवांनो तुम्हाला पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु या पेरणीच्या पैशांसाठी अर्ज करणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव पेरणीसाठी अर्ज करतील त्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला पेरणीसाठी पैसे पाहिजे असतील, पेरणीसाठी अनुदान घ्यायचे असेल तर तुम्ही सुद्धा एक अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, त्या अगोदर बघून घेऊयात की आज कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज प्रामुख्याने कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरले तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळेल, अन्यथा जर तुम्ही अपात्र ठरले तर तुम्हाला याच्या पुढे कोणताही हप्ता मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या नमो शेतकरी योजनेच्या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत, कारण या 4 पात्रता तपासून तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। म्हणजे शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती जाऊन केवायसी सुद्धा केलेली असावी। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेली असेल, नोंदणी केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच ही केवायसी तुम्ही 1 महिन्यांपूर्वी केलेली असू द्या, 2 महिन्यांपूर्वी केलेली असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत। परंतु केवायसी करणं गरजेचं आहे, नोंदणी करणं गरजेचं आहे। सोबतच दुसरे पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। सरासरी 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। किंवा ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढणं गरजेचं आहे। जर तुम्ही आज नोंदणी केली तरी पण पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी जे 4थी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती 4थी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। जर शेतकरी बांधवांनो तुम्ही 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल, महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करत असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता
येणार आहे। कारण बाहेरील देशांमधील भरपूर नागरिक असेल, बाहेरील राज्यामधील भरपूर नागरिक असेल, त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे, पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल, पात्र ठरत असेल, त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। अन्यथा जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत नसतील, पात्र ठरत नसेल, नियमांचं उल्लंघन करत असेल, त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये येणार आहे की 2000 रुपये येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 3000 रुपयांचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता, त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज ज्या 20 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला आहे, ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सातारा जिल्हा, दुसरा जिल्हा धाराशिव, तिसरा जिल्हा लातूर, चौथा जिल्हा नांदेड, 5वा जिल्हा हिंगोली, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा बीड, 8वा जिल्हा यवतमाळ, 9वा जिल्हा वाशिम, 10वा जिल्हा जालना, 11वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 12वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 13वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 14वा जिल्हा अकोला, 15वा जिल्हा अमरावती जिल्हा, 16वा जिल्हा जळगाव, 17वा जिल्हा नाशिक जिल्हा, 18वा जिल्हा धुळे, 19वा जिल्हा नंदुरबार जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा। म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करण्यासाठी या 20 बँकेकडे 3600 कोटींचा निधी गेलेला आहे। त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत, ज्या 20 बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत, त्या 20 बँका सुद्धा बघून घेऊयात। जर तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 बँकेपैकी पहिली बँक ॲक्सिस बँक, दुसरी बँक आयडीबीआय बँक, तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक बँक ऑफ इंडिया, 5वी बँक ओव्हरसीज बँक, 6वी बँक कॅनरा बँक, 7वी बँक कोटक महिंद्रा बँक, 8वी बँक आयसीआयसीआय बँक, 9वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 10वी बँक येस बँक, 11वी बँक बँक ऑफ बडोदा, 12वी बँक पंजाब नॅशनल बँक, 13वी बँक युनियन बँक, 14वी बँक इंडस बँक, 15वी बँक आयडीबीआय बँक, 16वी बँक एचडीएफसी बँक, 17वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 18वी बँक पोस्ट बँक, 19वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 20वी बँक म्हणजे एचडीएफसी बँक। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा बँक खाता या 20 बँकेपैकी असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।